नमस्कार, एडिटर्स चॉइस मध्ये आपलं स्वागत। कानून के हाथ लंबे होते हैं हा फिल्मी डायलॉग आता प्रत्यक्षात उतरलाय। दबंग सलमानला हिट अँड रन केसमध्ये सत्र न्यायालयानं 5 वर्षाची शिक्षा दिली। या केसमध्ये हिंदी मसाला चित्रपटाप्रमाणे सगळं काही आहे। भरडल्या गेल्या गरिबाचं कारुण्य, असहाय्यता, स्वतःला नायक बनवणाऱ्या दबंग खलनायकाची गुर्मी, न्यायाच्या मार्गात अडथळे निर्माण करणारी भ्रष्ट व्यवस्था आणि द एंडची पाठी झळकण्यापूर्वी सत्यानं असत्यावर मिळवलेला विजय। हिंदी चित्रपटात 3 तासात हे सगळं पाहायला मिळतं, पण इथं तर सत्र न्यायालयाचा निकाल यायलाच 13 वर्ष लागली। आता उच्च न्यायालय आणि त्याच्यापुढे सर्वोच्च न्यायालय असा कोर्ट रूमचा सिक्वल मात्र आम्हा सगळ्यांना पाहावा लागणार आहे। सलमान खानला उच्च न्यायालयाचा दिलासा, सत्र न्यायालयाच्या 5 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती। उच्च न्यायालयाची सुनावणी संपेपर्यंत सलमानला जामीन। सत्र न्यायालयानं 5 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावल्यानंतर लगेचच सलमाननं उच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्याला दिलासा मिळाला। सलमान हिट अँड रन केसमध्ये सत्र न्यायालयातल्या क्लायमॅक्स नंतर लगेचच उच्च न्यायालयात अँटी क्लायमॅक्स पाहायला मिळाला। कायद्यासमोर सगळे समान आहेत हे आहे आपल्या न्याय व्यवस्थेचं सूत्र। खरंच कायद्यासमोर सगळे समान आहेत का? सलमान खानला न्याय व्यवस्था झुकतं माप देते आहे का? सलमानच्या हिट अँड रन केसमुळे पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आलाय। सलमानच्या हिट अँड रन केसमध्ये महत्त्वाचा आहे तो 28 सप्टेंबर 2002 हा दिवस। त्यासाठी तब्बल 13 वर्ष फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल। 28 सप्टेंबर 2002 सलमानच्या लँड क्रुझर गाडीनं वांद्रे भागातील अमेरिकन एक्सप्रेस बेकरीजवळ फुटपाथवर झोपलेल्या 5 जणांना चिरडलं। एकाचा मृत्यू, 4 जण जखमी। मग सुरू झाला पोलीस तपास आणि न्यायालयीन लढाई। पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार सलमान खानच दारू पिऊन गाडी चालवत होता। सलमाननंच 5 जणांना चिरडलं आणि एकाचा बळी घेतला। तो मी नव्हेच असा चालवत होता आणि त्यानं एकाचा बळी घेतला आणि 4 जणांना जखमी केलं असा निकाल दिला। त्यामुळेच महत्त्वाचा ठरला तो 6 मे 2015 हा दिवस। याच दिवशी सलमानला सत्र न्यायालयानं 5 वर्षांची शिक्षा ठोठावली। सलमान खान म्हणजे पटकथाकार सलीम खान यांचा मुलगा। अवघं खान कुटुंब हिंदी चित्रपटसृष्टीत 100 कोटी क्लब मधला सलमान महत्त्वाचा स्टार। हिंदी चित्रपटांच्या अर्थकारणातला एक महत्त्वाचा एक्का। विशेष म्हणजे सलमानवर विविध प्रकरणांमध्ये पोलीस आणि न्यायालयीन यंत्रणांच्या कारवाईला सामोरा जात असताना त्याच्या चित्रपटांनाही प्रेक्षक वर्ग मिळत होता। चित्रपट आणि जाहिरात क्षेत्रातली त्याची मार्केट व्हॅल्यू कमी होत नव्हती। सलमान फक्त अर्थकारणातीलच पत टिकवून होता असं नव्हे, त्याची सामाजिक मान्यताही कमी झालेली नव्हती हे वारंवार सिद्ध होत होतं। सत्र न्यायालयानं 5 वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरी भेटीला येणाऱ्यांची रीघ लागली। चित्रपटसृष्टीतील ओळखीच्या चेहऱ्यांपासून राजकारणातील अनेक चेहरे देखील सलमानच्या भेटीला आले होते। हिंदी चित्रपटांमधला एक आघाडीचा अभिनेता आणि त्याच्या विरुद्धचा खटला। या निमित्तानं मेनस्ट्रीम मीडियापासून सोशल मीडियापर्यंत सुरू झाली आहे चर्चा। ही सगळी चर्चा सलमानला झुकतं माप मिळतं आहे का या प्रश्नाभोवतीच फिरतीये। 8 मे 2015 सलमानच्या शिक्षेला सत्र न्यायालयाची स्थगिती। हिट अँड रन केसमध्ये होरपळले गेलेल्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचं काय? त्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे काय? त्यांच्या जखमा कशा भरून निघणार? आणि अपघात झाला तेव्हा सलमान सोबत सुरक्षेसाठी होता तो पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र पाटील आठवतोय? याच रवींद्र पाटीलनं अपघाताचा FIR दाखल केला। सलमानच गाडी चालवत होता असं शपथेवर सांगितलं, पण पुढे हाच रवींद्र पाटील हाल होत मृत्यूला सामोरा गेला। कशामुळे झाली रवींद्र पाटीलची अशी अवस्था? रवींद्र पाटीलवर साक्ष फिरवण्यासाठी दबाव होता? कुणाचा होता हा दबाव? हेच प्रश्न आता फेर धरताय। हिट अँड रन केसमध्ये अखेर सत्य काय आहे? आता उच्च न्यायालयात पुन्हा रंगेल वाद प्रतिवादाचं युद्ध। पुन्हा सुरू होईल तारीख पे तारीखचा सिलसिला। उच्च न्यायालयानंतर मग सर्वोच्च न्यायालय आहेच। न्यायालयासमोर सगळे समान आहेत। प्रत्येकाला न्याय मिळण्याचा अधिकार आहे। आपल्या न्याय व्यवस्थेचं हे आहे ब्रीदवाक्य।
न्यायालयात न्याय मिळतो का? हा आहे खरा सवाल. काय आहे या प्रश्नाचं उत्तर? मसाला हिंदी चित्रपटात 3 तासांमध्ये काव्यगत न्याय मिळताना दिसतो. द एंडची पाठी झळकण्यापूर्वी सत्यानं असत्यावर मात केलेली असते. सलमान खान विरुद्ध सुरू असलेल्या हिट अँड रन केसमध्ये द एंडची पाठी झळकण्यापूर्वी काय होणार? पिक्चर अभी बाकी है. एडिटर्स चॉईस मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. एडिटर्स चॉईस मध्ये आपलं स्वागत. एकीकडे सलमान खानच्या शिक्षेची चर्चा सुरू असताना दुसरीकडे लोकसभेत 12 वर्ष रखडलेल्या महत्वाच्या अशा वस्तू आणि सेवा कर विधेयकाला अर्थात जीएसटी विधेयकाला मंजुरी मिळत होती. न्यूझीलंड, सिंगापूर, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि युरोपीय युनियनसह जगातल्या 140 देशांनी जीएसटी कधीच लागू केलाय. मात्र एनडीए अल्पमतात असलेल्या राज्यसभेत आता जीएसटी विधेयकाची खरी कसोटी लागणार आहे. वस्तू आणि सेवा कर विधेयक लोकसभेत मंजूर. गेली अनेक वर्ष चर्चेत असलेलं वस्तू आणि सेवा कर विधेयक अर्थात जीएसटी विधेयक लोकसभेत मंजूर झालंय. जीएसटीमुळे काय होणार? जीएसटी लागू झाल्यानंतर विविध प्रकारचे कर रद्द होणार. विविध करांऐवजी एकच कर भरावा लागेल. व्हॅट, जकात कर, विक्री कर, उत्पादन शुल्क, सेवा कर, लक्झरी कर हे रद्द होतील आणि याऐवजी जीएसटी लागू होईल. जीएसटी लागू झाल्यानंतर सरकारला अपेक्षा आहे ती कराद्वारे जमा होणाऱ्या रकमेत वाढ होण्याची. देशातला तसाच देशाबाहेरचा व्यापार जीएसटी लागू झाल्यानंतर वाढेल असा विश्वास सरकारला वाटतोय. प्रत्येक राज्यातील वेगवेगळ्या कररचनेमुळे व्यापारात निर्माण होणारे अडथळेही दूर होतील असा सरकारला विश्वास आहे. जीएसटी किती टक्के असणार हे संसद ठरवणार असली तरी सध्या तरी जीएसटी 20 ते 23% असेल असे संकेत मिळत आहेत. जगभर जीएसटीची स्थिती काय आहे पाहूया. जगातील 140 पेक्षा जास्त देशांमध्ये जीएसटी लागू. न्यूझीलंडमध्ये बहुतेक सगळ्या वस्तूंवर जीएसटी 15%. सिंगापूरमध्ये 60% जीएसटी लागू. कॅनडामध्ये सर्व प्रांतांमध्ये दर लागू, मात्र दर प्रांताप्रमाणे वेगळे. ऑस्ट्रेलियामध्ये 10% जीएसटी लागू, मात्र आरोग्य सेवांमध्ये सूट. युरोपियन युनियनमध्ये 15% जीएसटी, शिक्षण आणि आरोग्यावर मात्र सूट. भारतात सर्व वस्तू आणि सेवांवर जीएसटीचा प्रस्ताव. संसद ठरवेल तो दर लागू होणार. जीएसटीचा पुढचा मार्ग कसा असेल? लोकसभेनंतर आता राज्यसभेत जीएसटी विधेयक सादर होणार. राज्यसभेत विधेयकाची खरी कसोटी लागणार. काँग्रेस आणि एआयएडीएमके विरोध करण्याची शक्यता. एनडीए राज्यसभेत अल्पमतात आहे. 245 पैकी फक्त 62 खासदार एनडीएचे आहेत. काँग्रेस आणि मित्र पक्षांचे राज्यसभेत 80 खासदार आहेत. 2/3 मते विधेयक मंजूर होण्यासाठी लागणार. अजून 3 कायदे संसदेत बदलावे लागणार. 15 राज्यांची परवानगी लागणार. लोकसभेत हे विधेयक मंजूर होताना काँग्रेसनं मतदानात भाग घेतला नाही. हे विधेयक संसदेच्या स्थायी समितीकडे पाठवावं अशी काँग्रेसची मागणी आहे. त्यामुळे काँग्रेस राज्यसभेत या विधेयकाचा मार्ग रोखण्याची शक्यता आहे. भूमी अधिग्रहण विधेयकावरून काँग्रेस आक्रमक झाली असतानाच आता जीएसटी वरूनही सरकार आणि काँग्रेसमध्ये जुंपण्याची शक्यता आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.